पुत्र जिजाऊंना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दन काळ झाला. माझा शिवबा जन्माला आला. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत व स्फूर्तिस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. आभाळा एवढं कर्तृत्व असतानाही कणभरही अहंकार नसलेलं नेतृत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे 3 शब्द नुसते उच्चारले की सर्कन अंगावर काटा उभा राहतो. महाराष्ट्रातच नाही, भारत देशातच नाही तर अख्ख्या जगात अतुलनीय, अद्वितीय, अलौकिक असा दुसरा पराक्रमी राजा सापडणं अवघड. जोपर्यंत ही वसुंधरा अबाधित असेल तोपर्यंत हा शिवसूर्य असाच तळपत राहील, अखंड अजोड अस्तित्वाच्या अखेरपर्यंत. आणि नंतरही जगातील साहसी, पराक्रमी आणि सफल अशा राजामध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल. अलेक्झांडर, नेपोलियन बोनापार्ट, जुलियस सीझर या योद्ध्या इतकंच महाराजांचं कर्तृत्व होतं. कारण या राजाकडे तयार सैन्य, भूभाग होता, तर महाराजांनी सर्व शून्यातून उभं केलं होतं. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई हरले, तसेच त्यांचा त्याच पराजित अवस्थेत अंत झाला. त्याचबरोबर त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले, पण महाराजांनंतरही त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही. शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरू केल्या. देशातील पहिले खडे सैन्य त्यांनी उभे केले. त्यांनीच देशातील पहिलं नौदल उभं केलं. जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पद्धती बंद केली. सैनिकांना, अधिकाऱ्यांना पगार सुरू केले. शेतकऱ्यांचं शोषण करणारी जमीनदारी पद्धत बंद केली. दुष्ट प्रथांचा नाश तर केलाच, त्याचबरोबर दुष्ट नीतीचा पण नाश केला. विजेसारखी तलवार चालवून गेला. निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नकाने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला. मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैन्यांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला. सह्याद्रीच्या कडे कपारीत गुंजतो, इथल्या माती मातीत रुजतो माझा राजा. दुष्टांचा संहार करून नरसिंह विराजिला, तैसा सिंहासनी शोभतो माझा राजा. त्यांच्या कार्याचा डंका हा युगे युगे वाजत राहील. एवढा पराक्रम माझ्या राजानं केला. युगे संपून जाईल काय वर्णा विगाता, शिव तुमच्या प्रताप तेजा पुढे नतमस्तक हा माथा. शिवाजी महाराज रयतेचा जाणता राजा होते, हे अगदी खरं आहे. शिवराज्याभिषेकापूर्वी 1 महिना आधी लिहिलेल्या एका पत्रात महाराज लिहितात, कुणी शेतकऱ्याकडून दाणे आणील, कुणी भाकर आणील, कुणी गवत आणील, कुणी फाटे आणील, कुणी भाजी आणील. तसे करू नका. कुणबी बिचारा कसा जगेल? त्याच्यावर उपासमारीचे दिवस येतील. ते म्हणजे असे होईल की मुघल काळात होतं त्याहून जास्त तळतळाट होईल. त्यामुळे तुम्ही रयतेला काडीचाही त्रास देऊ नका. ज्याला जे पाहिजे त्यानं ते विकत घ्या. यावरूनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना, याची महाराजांना काळजी होती. जाणता राजा माझा, सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार, वीरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता. संयम, साहस, नियोजन, समर्पकता, अभिमान, स्वाभिमान या सगळ्यांना मिळून एकच शब्द तयार होतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा या राजावर दुश्मनालाही विश्वास होता. शाहिस्तेखानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्या डायरीचे नाव शाहिस्तेखान बुर्जी असे आहे. त्यामध्ये शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग त्यांनी नमूद केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं आणखी एक घटना नोंदवली आहे. तो असं लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्तेखानाची एक बहीण धावत धावत खानाकडे आली आणि म्हणाली, मेरी बेटी लापता है भाईजान. त्यावेळी आपली बोट छाटलेला शाहिस्तेखान स्मित हास्य करत म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, पण जरी त्यांनी पळवली असेल ना तरी बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी राजा पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल. अरे किती विश्वास दुश्मनालाही. सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती. मुघल इतिहासकार खफी खान लिहितो, या खुदा क्या लोग है ये मराठे. कुणी तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही, तर कुणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो. कुणी मृत्यूच्या पालखीत हसत हसत बसतो,
तर कुणी आपल्या राजाचा शब्द राखण्यासाठी भल्या मोठ्या पिसाळलेल्या हत्तीशी झुंज देतो. कुणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंतरणात झोपतो. सर सेनापती हंबीरराव मोहिते यांनी अफजल खानाशी झालेल्या लढाईत सलग 6 तासात 600 शत्रू कापले. तानाजी यांनी आपला हात तुटला तरीही उदयभानाला झुंज देऊन कोंढाण्यासारखा अवघड किल्ला स्वराज्यात आणला. तर वीर येसाजी कंक यांनी लाल महालाच्या मोहिमेत आपली तलवार गाजवली. तसेच गोवळकोंड्याच्या कुतुबशहाला देखील त्याचा हत्ती लोळवून आश्चर्याचा धक्का दिला. आले जरी लाखो नाग मारण्यास स्वराज्यावर डंक, छातीचा पर्वत करून उभा राहील हा वाघ येसाजी कंक. जिथे महाराजांचा घाम पडला तिथं स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले. जिथे मावळ्यांच्या घोड्यांच्या टापा पडल्या तो मुलूक स्वराज्याचा भाग झाला. असे पराक्रमी, प्रचंड इच्छाशक्ती आणि बलाढ्य आत्मविश्वास लाभलेले सैन्य त्यांच्या पाठीशी उभं होतं. विस्तवाशी खेळून जेव्हा वास्तव निर्माण होतं तिथंच मन नतमस्तक होतं. शिवाजी महाराज हे धार्मिक होते पण अंधश्रद्धाळू नव्हते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालता जन्मला. तेव्हा महाराज म्हणाले होते, मुलगा पालता जन्मला बहुत उत्तम, आता तो दिल्ली पालती घालेल. त्या काळात सुद्धा महाराजांचे विचार एवढे सुधारित होते. युद्धनीती कूटनीतीमध्ये तर महाराजांचा हात पकडणं त्या काळात कोणालाही शक्य नव्हतं. एक परदेशी इतिहासकार म्हणतो, कूटनीतीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितकं होतं ना तितकं औरंगजेबच्या पूर्ण शरीरात नव्हतं. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता. जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग आले तेव्हा ते डगमगले नाहीत. तर संकटाच्या परिस्थितीत काय करायचं हे पक्क माहीत होतं माझ्या राजाला. समोर संकट दिसलं ना त्या संकटाच्या डोक्यावर पाय ठेवून उभं राहायचं आणि फक्त झुंजायचं आणि विजय मिळत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. छाती होती पोलाद त्याची, डोळ्यात त्याच्या अंगार. या भूमीवर अधिपत्य गाजवणारे अनेक भूपती या जगती जन्मले आणि मेले, परंतु करोडो हृदयावर अधिपत्य गाजवणारे एकच शिवछत्रपती अवतरले. राजे तुम्ही होता म्हणून दिसले मंदिरांना कळस आणि दारात तुळस. राजे तुम्ही होता म्हणून भरून राहिले सुहासिनीचे कपाळ आणि हिंदवी स्वराज्याची सकाळ. ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात आणि महाराष्ट्रात एक वाघ होऊन गेले त्यांना शिवराय म्हणतात. मुघलांनी बायकोच्या इच्छा पूर्ण केल्या ताजमहल बांधून, पण माझ्या राजानं आईची इच्छा पूर्ण केली हिंदवी स्वराज्य निर्माण करून. मातोश्रीची इच्छा पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर जीवाशी खेळले. त्यांच्याविषयी आदरच नाही तर गर्व आहे. शुभांच्या संकटापुढे आमची तुमची संकट तर कवडी मोल आहेत. तरी आम्ही हतबल होतो, निराश होतो. ज्या ज्या वेळी आमच्यावर कडू काळाचे दिवस येतात त्या त्यावेळी पहाडासारखी छाती असणाऱ्या शुभांना आठवा. आठवा त्यांचे पराक्रम. ते जर आज असते तर म्हणाले असते, दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका, संकुचित जगण्याला सार मानू नका, जीवनाला कधी भार मानू नका, संकटात कधी हार मानू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.